नमस्कार, मी श्रावणी देव देश धर्माच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये या गोष्टीविषयी संवाद साधला की आज समाजामध्ये कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावरती बोललं जाऊ शकतं, समाजामध्ये भूमिका घेतली जाऊ शकते, असे आपण काही विषय बघितले. त्यामधलाच पहिला विषय होता महिलांचं सक्षमीकरण. हो, तर आज आपण बोलणार आहोत महिलांचं सक्षमीकरण या विषयावरती. तर खरं तर हा एक पूर्ण 1.5 तासाचा असा एक कार्यक्रम आम्ही आयोजित करतो, ज्याच्यामध्ये महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत जे वेगवेगळे मुद्दे डिस्कशन ज्या मुद्द्यांचं झालं पाहिजे असे मुद्दे घेतले जातात. वसाहतीमध्ये जाऊन किंवा अशा काही भागांमध्ये जिथे सक्षमीकरण अजून झालेलं नाही, अजून काही महिलांनी त्यांच्या घराचा उंबरठाही ओलांडलेला नाही, अशा ठिकाणी जाऊन तिकडच्या लोकांशी संवाद वगैरे साधण्याचं काम या कार्यक्रमामधनं होत असतं. तर या कार्यक्रमामध्ये नक्की काय काय मुद्दे घेऊन संवाद केला जातो किंवा कोणकोणत्या विषयांना हात घातला जातो किंवा कोणत्या कोणत्या विषयावरती ज्ञान देण्याचा आम्ही प्रयत्न करतो, असे काही मुद्दे जे आहेत, अशा काही गोष्टी ज्या आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले महिला सक्षमीकरण म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं, तर अर्थात सक्षमीकरण या शब्दाचा अर्थ हा खूप लोकांना माहीतही नसतो. एकतर सक्षमीकरण ही खूप सिंपल, एक खरंच साधी सहज समजणारी गोष्ट, एक सहज समजणारा शब्द आहे, बट तो शब्द इतका अवघड आहे म्हणायला की असं वाटतं त्याचा अर्थही तेवढाच अवघड असू शकतो. तर मुळात तसं नाही आहे. सक्षमीकरण ह्याचा अर्थ मुळात प्रगती करणे किंवा प्रगतीच्या दिशेने जी वाटचाल होत असते. सोप्या शब्दात जर तुम्हाला सांगायचं झालं, आता आपल्याला पहिले खरं तर अंकही नीट येत नसतात, वेगवेगळे म्हणता आपण बालवाडीपासून शिकतो, बट आता आपण त्यांची बेरीज करू शकतो, आता पूर्ण अंकांची गणितं सोडवू शकतो. ह्याचाच अर्थ असा की आपलं सक्षमीकरण झालंय, आपली प्रगती झाली आहे. जिथे आपल्याला अंक म्हणणं किंवा त्यांचं उच्चार करणं सुद्धा अवघड वाटत होतं, ज्यांची बेरीज करणं, भागाकार करणं अवघड वाटत होतं, तर आज आपण त्या अपूर्णांक अशी मोठी मोठी गणितं सोडवतो. तर हेच सक्षमीकरण आहे, जी ही प्रगती आहे. तर त्याला ह्या सक्षमीकरणाचा अर्थ झाला. तर असं महिला सक्षमीकरण म्हणजे काय, मग महिलांच्या जी इतिहासापासून जी वाटचाल राहिलेली आहे, महिला हा जो घटक समाजामध्ये, त्याच्याकडे पहिले कसं बघितलं जायचं, आणि एक नवीन टर्म आता समाजामध्ये आपण बघतो, लिबरलायझेशन. तर अशा सगळ्या गोष्टींवरती आपण ह्याच्यामध्ये संवाद साधतो. तर एक तर सक्षमीकरणाच्या अंतर्गत येणारे मुद्दे, इक्वल अपॉर्च्युनिटीज काय असतात, त्या कशा दिल्या जातात, किंवा तुम्ही आता बघा महिला दिन आपण साजरा करतो, तर त्याच्या मागे काय इतिहास आहे हाही या कार्यक्रमामध्ये आपण सांगितला जातो, हा संवाद साधला जातो. आता तुम्ही विचार करा, प्रत्येक आपण दिन साजरा करतो, स्वतंत्र दिन साजरा करतो, प्रजासत्ताक दिन साजरा करतो. तर आता तुम्हाला कोणीही विचारलं की तुम्ही स्वतंत्रता दिवस का साजरा करता 15 ऑगस्टला, तर आपण काय बरं उत्तर देतो, हेच की त्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणून हा स्वतंत्रता दिवस आम्ही साजरा करतो. तर हे तर तुम्हाला मान्य असेल की प्रत्येक जो दिवस, प्रत्येक जो सण आपण साजरा करतो, जयंती, पुण्यतिथी, दिन आपण जे साजरे करतो, त्याच्यामागे काही ना काहीतरी कारण असतं, काहीतरी वस्तुस्थिती घडून गेलेली असते. तर तुम्हाला वाटतं का महिला दिनामागेही काही कारण असेल? हो, निश्चितच असणार. महिला दिनामागेही खूप मोठा एक इतिहास आहे. दिन भारतात कधी आला, तर तो 1976 पासून सुरू झाला, आणि मग त्याच्यामध्ये तो भारतात आणला कसा, आणि तो ओरिजिनली कुठे सुरू झाला, आणि तो का सुरू झाला, आणि तो कोणाच्या पुढाकाराने सुरू झाला, तर त्याला किती अडथळे आले, अशा विविध गोष्टी आपण या कार्यक्रमामध्ये म्हणजे सांगतो, संवाद साधतो याविषयी. मग ते वसाहतीतला कार्यक्रम असू दे किंवा खूप मोठा कुठे ठिकाणी कार्यक्रम झाला तरी ही जी बेसिक माहिती आपल्याला पाहिजे की आपला महिला दिन आपण जो साजरा करतो तो कशामुळे साजरा करतो, त्याच्या मागे काय कारण आहे, तर अशा सगळ्या गोष्टी आपण या हा एक महत्त्वाचा मुद्दा तिथे केला जातो डिस्कस त्या संवादामध्ये. महिला दिनाचा इतिहास. दुसरं म्हणजे सक्षमीकरण म्हणजे काय वगैरे वगैरे. एक गोष्ट मी सांगू इच्छिते की महिला दिन जेव्हा आपण साजरा करतो तेव्हा त्याचा असा एक नियम आहे किंवा ते चालत आलेली एक गोष्ट आहे की महिला दिनाला 3 उद्दिष्ट ठरवली जातात
महिलांसाठी असतील, ऑब्व्हियसली ती महिलांसाठीच असतात आणि ती वर्षभर ती पूर्ण करून दाखवायची हा निश्चय केला जातो. तर आता ही उद्दिष्ट दरवर्षी असतील का हो सारखी? मी असं म्हणणार नाही की आपण अगदीच मागे आहोत या सगळ्या गोष्टींमध्ये, कारण आज कुठे कुठे आज स्त्रीने नाव चंद्रावरतीही नेलेलं आहे भारताचं. त्यामुळे 7 समुद्रापलीकडे स्त्रियांची महती आज गुणगान केलं जातं, विशेषतः भारतातल्या महिला असतील तर. अशा सगळ्या गोष्टी आहेत. पण असंही नाही आहे की पूर्णतः महिला सक्षमीकरण झालेलं आहे. म्हणजे आपण बघू शकतो की एकीकडे पी.टी. उषा असेल किंवा कविता राऊत असेल किंवा पी.व्ही. सिंधू असेल, अशा ज्या मुली आहेत, ज्या कर्तृत्ववान स्त्रिया आहेत, त्या भारताची आज मान उंचवत आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरती. पण काही ठिकाणी महिला त्यांच्या घराचा उंबरठाही ओलांडू शकत नाही आहेत. तर हे जे अंतर आहे, हा जो एक गॅप आपण म्हणू शकतो की अतिसक्षमीकरण आणि सक्षमीकरण नाही आहे, असा जो एक मधला गॅप आहे, तर त्याच्याविषयी आपण या कार्यक्रमामध्ये संवाद साधतो की तो गॅप आपण कसा भरून काढू शकतो, त्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत जर आपल्याला तो गॅप भरून काढायचा असेल तर असे खूप सारे मुद्दे या कार्यक्रमामध्ये घेतले जातात. आणि प्रत्येक वर्षी कोणती उद्दिष्ट, म्हणजे आता हे 2025चं वर्ष आहे, तर या वर्षी 8 मार्च म्हणजे महिला दिनाला काय काय उद्दिष्ट घोषित केली गेलेली आहेत आणि ती 2026च्या महिला दिनापर्यंत आपल्याला पूर्ण करून दाखवायची. तर ही कोणती जी 3 उद्दिष्ट आपण ठरवून घेतो, तर तीही या कार्यक्रमामध्ये डिस्कस केली जातात. आणि त्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचायचं कसं, ती पूर्ण कशी करायची, त्याच्यासाठी कोणते मार्ग आपण अवलंबू शकतो, अशा सगळ्या गोष्टी आपण संवाद साधतो या कार्यक्रमामध्ये. आणि खूप आपल्याला नक्कीच हा महत्त्वपूर्ण ठरेल हा कार्यक्रम. तर एकूण 1.5 तासाचा हा कार्यक्रम असतो, म्हणजेच 90 मिनिटांचा हा कार्यक्रम असतो. आणि त्याच्यामध्ये आपण अनेक गोष्टी संवाद साधायचा जितका शक्य आहे यथाशक्ती आपण त्या मुद्द्यांवरती बोलतो. आणि नक्कीच कार्यक्रमामधनं बाहेर पडल्यावरती तुम्हाला आज काहीतरी नवीन आम्हाला समजलं, ही भावना नक्कीच मिळेल. आणि असे खूप गोष्टी आहेत, म्हणजे सक्षमीकरणाच्या अंतर्गत असतील किंवा मग हक्क जे आहे स्त्रियांचे, तर कोणते मग राजकीय सहभाग हाही आपला एक हक्क आहे. आणि आज काय आहे परिस्थिती, तर ही सगळी डिस्कस केली जाते. आणि मुळात म्हणजे व्यावसायिक सक्षमीकरण जे आज खूप महत्त्वाचं आहे, महिलांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले पाहिजेत आणि त्याविषयी वेगवेगळी उदाहरणं देऊन, म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या नजरेस येत नाहीत लवकर, पण छोटे मोठे जे वेगळे म्हणजे पापड, लोणची, बुटीक, टेलरिंग हे सोडून जे काही वेगळे व्यवसाय महिला पुढे घेऊन येत आहेत, तर अशा अनेक गोष्टींवरती इथे चर्चा होते. स्फूर्ती तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्हाला एखाद्या व्यवसायाची कल्पनाही सुचू शकेल, कारण आपण ते सगळा संवाद तिथे साधतो. त्यामुळे हा कार्यक्रम नक्कीच परिपूर्ण तर असणारच आहे, बट त्याच्यामध्ये नक्की काय काय असतं ह्याची एक थोडीशी झलक दाखवायचा आज मी प्रयत्न केला आहे. तर नक्कीच तुम्हाला हा कार्यक्रम आजूबाजूच्या इतरत्र परिसरामध्ये तुम्हाला जर हा आयोजित करायचा असेल, म्हणजे सोसायटी असेल किंवा तुमची शाळा किंवा कॉलेज किंवा तुमची एक संस्था आहे, धर्मशाळा आहे, कुठेही हा कार्यक्रम प्रांगणात आपण करू शकतो. तर त्याच्यासाठी जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, तर त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. तर ही होती आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडीशी झलक दिली की काय काय मुद्दे, काय काय संवाद कोणत्या विषयांवरती आपण या कार्यक्रमामध्ये साधतो. मी आशा करते की तुम्हाला समजलं असेल की कोणते हे मुद्दे आहेत आणि तुम्हालाही वाटलं असेल नक्कीच की हो, हे मुद्दे आपण खरंच महिला दिन असेल किंवा काय, खूप सारे मुद्दे आहेत जे आपण कधी त्यांच्याविषयी ऐकत नाही, बोलत नाही, पण नक्कीच तुम्हाला एक नवीन माहिती ह्याच्या थ्रू नक्कीच मिळेल. आजच्या व्हिडिओपुरता आपण इथेच थांबूया. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. जय श्रीराम, जय हिंद, जय भारत.